नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे गणित. आणि गणितामधलं आपलं चौथं प्रकरण आहे मुलांनो, ते आहे कोण व कोणांच्या जोड्या. हे जे प्रकरण आहे ते आज आपण इथे शिकणार आहोत. चला तर मग मुलांनो सुरुवात करूया कोण व कोणांच्या जोड्याच्या अभ्यासाला. पहा मुलांनो, त्याचं स्पष्टीकरण आपण इथे करणार आहोत. कोण व कोणांच्या जोड्या आपण इथे या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे मागील इयत्तेत आपण काय शिकलो होतो मुलांनो. तर मागील इयत्तेत आपण कोण, त्यांची भुजा, शिरोबिंदू तसेच आपण कोणांची नावे कशी द्यायची हे देखील आपण अभ्यासलं होतं. आता बघा या पाठामध्ये आपण काय करणार आहोत. तर संलग्न कोण, कोटी कोण, पूरक कोण, विरुद्ध कोण तसेच रेषीय जोडीतील कोण इत्यादी आपण ह्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांना आपण सुरुवात करूया. कशासाठी? तर संलग्न कोण, कोटी कोण, पूरक कोण, विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोण हे अभ्यासण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग असं सांगितलेलं आहे. आता कोणाचा अंतर्भाग काय असतो मुलांनो? कोणाचा अंतर्भाग म्हणजे हा जो काही आपल्याला इथे भाग दिसत आहे तो आहे कोणाचा अंतर्भाग, ज्याच्यामध्ये काय आलेलं आहे तर .NOMT हे जे अंतर्भागातले हे बिंदू आहेत. आणि बाह्य भागातले बिंदू बघा काय आहेत मुलांनो, GDSE हे बाह्य भागातील बिंदू आहेत. यालाच काय म्हणतात मुलांनो, तर अंतर्भागातील बिंदू आणि याला म्हणतात बाह्य भागातील बिंदू. अंतर्भागातील बिंदूंना भागातील बिंदू असे का म्हणतात? कारण ते कोणाच्या आतमध्ये आहेत म्हणून त्याला अंतर्भागातील बिंदू असे म्हणतात. आणि या बिंदूंना GDSE यांना बाह्य भागातील बिंदू असे का म्हणतात? कारण ते कोणाच्या बाह्य भागावरती आहेत म्हणून त्यांना कोणाच्या बाह्य भागावरील बिंदू असे म्हणतात. बघा, प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजावर नाहीत व कोणाच्या अंतर्भागात नाहीत अशा बिंदू, जे बिंदू DE यासारख्या बिंदूंचा समूह पहा काय आहे, कोण PQR चा बाह्य होय. इंटिरियर ऑफ ॲन अँगल असे त्याला म्हटलं जातं. मुलांना आपण इथे काय करणार आहोत, तर संलग्न कोण हे शिकणार आहोत. संलग्न कोण म्हणजे काय असतं मुलांना? तर संलग्न कोण म्हणजे शेजारच्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे ते पहा. कोण BMQ, पहा कोण BMQ व कोण QMD, QM आणि D हे जे दोन कोण आहेत ते इथे दिलेले आहेत. किरण MQ हा जो आहे तो काय आहे, तर तो एक किरण आहे. ही एक भुजा सामायिक आहे जी दोन बिंदूंना जोडते, दोन कोणांना जोडते. MQ काय आहे, तर ती एक सामाजिक भुजा आहे जी कोण BMQ आणि QMD या दोन्ही कोणांना जोडणारी BMQ ही काय आहे, तर एक सामायिक भुजा आहे. नंतर बघा, M हा शिरोबिंदू सामायिक आहे. या कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही. हे एकमेकांचे शेजारी आहेत. अशा कोणांना काय म्हणतात, तर अशा कोणांना संलग्न कोण असे म्हणतात. बघा, संलग्न कोण म्हणजेच काय मुलांनो, तर संलग्न कोण म्हणजेच आपण इथे बघितलेलं आहे की इथे आपल्याला काय दिसत आहे, तर एक कोण आहे BMD मधलं आणि त्याची जी सामायिक भुजा आहे ती काय आहे, MQ ही सामायिक भुजा आहे. आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे. या कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू कसा नाहीये, सामायिक नाहीये. फक्त MQ हीच एक काय आहे, सामायिक भुजा आहे. म्हणून ते एकमेकांचे शेजारी आहेत. कुठले कोण, तर BMD आणि QMD हे एकमेकांचे शेजारी असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, तर संलग्न कोण असे म्हटलं जातं. नेक्स्ट पाहूया मुलांनो काय आहे. ज्या दोन कोणांच्या शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणाला संलग्न कोण असे म्हणतात. बघा काय सांगितलेलं आहे, ज्या दोन कोणांचे शिरोबिंदू सामायिक असतो. आता इथे दोन कोण तर आहेत बघा, BMD आणि दुसरा जो कोण आहे तो आहे QMD. पण यांची भुजा जी आहे MQ ही कशी आहे, सामायिक आहे आणि ती दोन कोणांना जोडणारी आहे. तिलाच काय म्हटलं जातं, तर तिला संलग्न कोण असे म्हटलं जातं. बघा इथे एक कोण जो आहे मुलांना तो आपल्याला दिसत आहे BMQ
डी हा एक कोन आपल्याला दिसत आहे आणि त्याची सामायिक भुजा जी आहे ती MQ ही आहे. पण ती काय करत आहे, दोन कोनांना जोडण्याचं काम करत आहे, म्हणून तिला संलग्न कोन असे म्हटलं जातं. पुढे पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना बघा, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते ते दोन परस्परांचे काय असतात, तर कोटिकोन असतात. आपल्याला माहिती आहे हा जो कोन आहे त्याचं माप जे आहे ते किती आहे, तर 90 अंशाचं आहे. मग यालाच काय म्हटलं जातं, तर परस्परांचे कोटिकोन असे म्हटलं जातं. येथे कोन PQR बघा, PQR व कोन SQR बघा, SQR हे काय आहेत, एकमेकांचे पूरक कोन आहेत, म्हणून परस्परांचे कोटिकोन असे याला म्हटलं जातं. पहा, आधी आपण काय केलेलं आहे, तर 90 अंशाचा कोन हा आपण काढलेला आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्येच आपण एक दुसरा कोन काढलेला आहे ज्याचं नाव आहे SQR. हे परस्परांचे कसे आहेत, तर कोटिकोन आहे. त्याच्यामुळे PQR या हा जो कोन आहे तो 90 अंशाचा कोन आहे आणि दुसरा जो आपण त्याच्यामध्येच काढलेला आहे SQR यालाच परस्पराचे काय म्हटलं जातं, तर कोटिकोन असे म्हटलं जातं. तर पुढे पहा मुलांनो काय आहे. उदाहरणार्थ 70 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? 70 अंश कोनाच्या मापाचे कोटिकोनाचे माप आपल्याला विचारलेलं आहे. तर ते बघा काय आहे, दिलेल्या कोनाच्या कोटिकोनाचे माप आपण काय मांडणार आहोत, तर ते आपण x मांडणार आहोत. आणि 70 गुणिले x बरोबर किती मुलांनो, तर 90. कोटिकोनाचे माप किती आहे, तर 90 आहे. त्यानंतर 70 अधिक x वजा 70 बरोबर 90 वजा 70. आता 90 मधून आपल्याला काय करायचे आहे, तर 70 वजा करायचे आहे. म्हणून x बरोबर किती मुलांनो, तर x बरोबर 20 अंश. म्हणजे 70 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती आहे, तर ते 20 अंश एवढे आहे. सो नेक्स्ट पाहूया मुलांनो. उदाहरणार्थ आपल्याला इथे दिलेलं आहे a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकांचे कोटिकोन आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप किती हे याची उकल आपल्याला करायची आहे. तर पहा, a अधिक 15 अधिक 2a बरोबर 90 अंश. त्यानंतर 3a अधिक 15 बरोबर 90 अंश. 3a बरोबर 75 आणि a बरोबर किती मुलांनो, तर 25. त्यानंतर a अधिक 15 बरोबर 25, 25 अधिक 15 बरोबर 40 अंश. नंतर आहे 2a बरोबर 2 गुणिले 25 बरोबर किती मुलांनो, तर 50 अंश हे आहे. पुढे पाहूया मुलांनो. उत्तर, दिलेल्या कोनाच्या कोटिकोनाचे माप काय आहे, तर ते आपण x मानलेले आहे. त्यानंतर 40 अंश अधिक x बरोबर 90 अंश. मग x बरोबर 90 अंश वजा 40 अंश. नंतर आपण x बरोबर 50 अंश असे आपले उत्तर आलेले आहे. आणि 40 अंश मापाच्या कोटिकोनाचे माप जे आहे ते किती आहे, तर ते 50 अंश एवढे आहे. असं आपण घेऊया. तर खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्याच्या कोटिकोनाचे आपल्याला काय करायचे आहे, तर मापे लिहायची आहे. बघा काय दिलेलं आहे, 55 अंश हे माप आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये दिलेल्या कोनाच्या कोटिकोनाचे माप काय करायचे आहे, तर x आपल्याला मानायचे आहे. म्हणून 55 अंश अधिक x बरोबर 90 अंश. x बरोबर 90 अंश वजा 55 अंश. x बरोबर किती मुलांना, 90 मधून आपल्याला 55 मायनस करायचे आहे, 35 अंश हे आपलं उत्तर आलेलं आहे. 55 अंश मापाच्या कोटिकोनाचे जे माप आहे ते किती आहे, तर ते 35 अंश एवढं आहे. पहा मुलांना काय सांगितलेलं आहे, याचं जे प्रश्न जो दुसरा आहे तो प्रश्न दुसरा असा आहे, कंसामध्ये y वजा 20 अंश आणि कंसामध्ये y अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटिकोन आहेत. तर प्रत्येक कोणाचे माप आपल्याला काढायचे आहे. ते बघा कसे, y वजा 20 अंश कंस पूर्ण आणि y अधिक 30 अंश इथे कंस पूर्ण. मग हे काय आहे, तर हे कोटिकोन आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर म्हणून y वजा 20 अंश अधिक y अधिक 30 अंश बरोबर किती मुलांनो, तर 90 अंश. म्हणून 2y अधिक 30 अंश वजा 20 अंश बरोबर 90 अंश. त्यानंतर 2y अधिक 10 अंश बरोबर 90 अंश. मग आहे 2y बरोबर 90 अंश वजा
10 अंश. त्यानंतर बघा मुलांना 2y बरोबर 80 अंश आणि y बरोबर आपलं उत्तर काय आलेलं आहे तर 80 अंश छेद 2 हे आपल्याला y बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना 2y बरोबर 90 अंश वजा 10 अंश 2y बरोबर 80 अंश आणि y बरोबर काय आलेलं आहे मुलांना तर 80 अंश वजा 2 80 अंश छेद 2 y बरोबर 40 अंश. त्यानंतर म्हणून प्रत्येक कोणाचे माप जे आहे ते काय आलेलं आहे y वजा 20 अंश बरोबर 40 वजा 20 हे आपलं काय आलेलं आहे मुलांना. तर नेक्स्ट पाहूया. ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांच्या परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही किती असते 180 अंश असते त्यांनाच काय म्हटलं जातं तर पूरक कोण असं म्हटलं जातं. बघा येथे कोण ABD व कोण DBC हे परस्परांचे पूरक कोण आहेत. पहा इथे सांगितलेलं आहे कोण ABD आणि DBG हे जे आहेत ते काय आहेत एकमेकांचे पूरक कोण आहेत. तर पुढे पहा मुलांना. उदाहरणार्थ आपल्याला काय दिलेलं आहे तर 135 अंशाचा कोन आपल्याला इथे काढायचा आहे आणि त्याचे पूरक कोनाचे माप देखील आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. बघा 135 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. बघा पूरक कोनाचे माप आपण काय मानायचे आहे तर P अंश एवढे मानायचे आहे. नंतर पूरक कोनाच्या मापाची जी बेरीज आहे ती किती आहे तर 180 अंश एवढी आहे. नंतर 135 अधिक P बरोबर किती आहे पूरक कोणाच्या मापाची जो बेरीज जी आहे ती 180 आहे. त्यानंतर 135 अधिक P वजा 135 बरोबर 180 वजा 135. आता आपल्याला 180 मधून 135 जे आहे ते मायनस करायचे आहे वजा करायचे आहे म्हणून P बरोबर काय येणार आहे तर 45 येणार आहे. आणि मग म्हणून 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे जे माप आहे ते किती आलेलं आहे तर ते 35 अंश एवढे आलेले आहे. पुढचं आपलं उदाहरण आहे एक्झाम्पल आहे ते बघा काय आहे मुलांना. उदाहरणार्थ A अधिक 30 अंश व 2 अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप आपल्याला विचारलेले आहे आणि त्याचे उकल बघा कसे केलेले आहे. A अधिक 30 अधिक 2A बरोबर 180 अंश हे पूरक कोणाचे काय आहे तर माप आहे. त्यानंतर 3A बरोबर 180 वजा 30 म्हणून 3A बरोबर 150 आणि म्हणून A बरोबर 50. पहा आता इथे म्हणून A अधिक 30 बरोबर 350 अधिक 30 बरोबर किती होतात तर 50 अधिक 30 80 अंश होतात. तर इथे 80 अंश आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा 2A बरोबर 2 गुणिले 50 बरोबर किती होतात तर 50 गुणे 100 होतात म्हणून 100 इथे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा त्या कोणाची जी मापे आहे ती आहे 80 अंश व दुसरी कशाची आहे तर ती आहे 100 अंश एवढी आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांना पुढचं जे आहे ते आहे खाली दिलेल्या कोणाच्या पूरक कोणाची मापे आपल्याला काढायची आहे. तर ती आहे 50 अंश. 50 अंशाचं आपल्याला पूरक कोणाचे माप हे जे काढायचं आहे. पूरक कोणाचे माप आपण P अंश एवढं मानलेलं आहे. त्यानंतर पूरक कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ती आपल्याला माहीत आहे किती आहे तर 180 अंश एवढी आहे. नंतर बघा 50 अंश अधिक P अंश बरोबर 180 अंश. बघा 50 अंश आपल्याला माप दिलेला आहे आपण 50 अंश इथे लिहिलेला आहे अधिक मानलेली जी माप आहे ते P अंश आपण इथे लिहिलेलं आहे बरोबर पूरक कोणाच्या मापाची जी बेरीज आहे 180 अंश आहे ती आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर बघा P अंश बरोबर 180 अंश वजा 50 अंश. आता 180 अंश मधून आपल्याला काय करायचं आहे तर 50 अंश मायनस करायचे आहे म्हणून P बरोबर 130 अंश म्हणजेच 50 अंश मापाच्या पूरक कोणाचे जे माप आहे ते 130 अंश एवढे आलेले आहे. पहा पुढचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया. 120 अंश जे आहे ते आपण इथे घेणार आहोत. पूरक कोणाचे जे माप आहे ते P अंश आपण इथे मांडलं आहे. नंतर पूरक कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ती 180 अंश असते. त्यानंतर 120 अधिक P अंश बरोबर 180 अंश. नंतर बघा P अंश बरोबर 180 वजा 120. आता 120 आपण 180 जे आहे ते पूरक कोणाचे काय आहे तर
पूरक कोनाचे माप आहे, बेरीज आहे जे आपण इथे घेतलेली आहे, आणि 180 हे आपलं माप आहे जे आपण इथे लिहिलेलं आहे. आता 180 मधून 120 आपल्याला मायनस करायचे आहे, वजा करायचे आहे. आपले उत्तर P बरोबर 60 अंश एवढं आलेलं आहे. म्हणून बघा 180 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप किती आलेलं आहे, तर 60 अंश एवढं आलेलं आहे. तर पुढे पाहूया मुलांना, इथे आपल्याला पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स हे सांगितलेलं आहे. खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाची मापे आपल्याला काढायची आहेत. ती आहे कोन A व कोन B परस्पराचे पूरक कोन आहेत, आणि मापकोन B बरोबर कंसामध्ये x अधिक 20 अंश, तर मापकोन A बरोबर किती हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आहे दिलेल्या माहितीवरून कोन A व कोन B हे एकमेकांचे काय आहेत, तर ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. कुठले? कोन A आणि कोन B हे एकमेकांचे काय आहेत, तर ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. नंतर बघा कोन A अधिक कोन B बरोबर किती येईल, जर पूरक कोन असेल तर त्याची बेरीज किती आहे हे आपल्याला माहीत आहे, तर त्याची बेरीज आहे 180 अंश. त्यानंतर बघा कोन A व कंसामध्ये x अधिक 20 अंश बरोबर किती, तर 180 अंश. त्यानंतर कोन A बरोबर 180 वजा कंसामध्ये x अधिक 20 अंश, त्यानंतर बरोबर 180 वजा x अंश वजा 20 अंश. म्हणून बघा मुलांनो किती होता, तर 180 मधून आपण जर 20 मायनस केले तर 160 आपल्याला इथे उत्तर मिळत आहे. म्हणून मापकोन जे आहे A बरोबर किती आलेलं आहे, तर 160 वजा x अंश हे आलेलं आहे. तर पहा मुलांना, जो पुढचा भाग आहे तो आकृती 1 मध्ये किरण BC व किरण BA मिळून एक विशाल कोन होतो. तर इथे आपल्याला इथे दिसत आहे काय आहे, तर हा एक विशाल कोन तयार झालेला आपल्याला इथे दिसून येत आहे. तर त्यामध्ये पहा मुलांना, आकृती 2 मध्ये किरण BC व किरण BA मिळून काय होत आहे, तर एक सरळ कोन तयार होत आहे. बघा BA आणि BC मिळून काय तयार होत आहे, तर एक सरळ कोन तयार होत आहे. तर सरळ रेषा आपल्याला कशामध्ये मिळते, तर ह्या कोनामध्ये आपल्याला एक सरळ रेषा मिळत आहे. येथे किरण BC व किरण BA हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. BC आणि BA हे काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध किरण आहे. पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे काय म्हणतात, तर त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. जसं आपण इथे बघितलं A आणि B, तसेच B आणि C हे काय आहे, तर एकमेकांचे विरुद्ध किरण हे आहे. तर पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे दिलेल्या आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे आपल्याला लिहायची आहे. ते आहे फर्स्ट उकल जे आहे किरण PL व किरण PM हे विरुद्ध किरण आहे. बघा इथे आपल्याला दिसत आहे PL आणि PM हे काय आहेत, तर ते विरुद्ध किरण आहेत. तसेच TP आणि NP हे देखील काय आहेत, तर ते देखील विरुद्ध किरण आहे. पाहूया मुलांना, आपलं जे पुढचं उदाहरण आहे, आकृतीत किरण PM व किरण PT हे विरुद्ध किरण आहेत का, तर सकारण आपल्याला ते लिहायचं आहे. तर काय सांगितलेलं आहे, उकल आहे नाही. किरण PM, बघा किरण PM व किरण PT हे विरुद्ध किरण नाहीत का, कारण त्या किरणांनी एक रेषा तयार होत नाही. ज्या किरणांनी एक रेषा तयार होते तेच किरण एकमेकांना कशा असतात, तर विरुद्ध असतात. पण इथे PM आणि PT हे किरण एक आहेत का, एका किरणाने ते जे बिंदू आहे ते एका किरणावरती आहेत का, नाही. म्हणजेच हे जे किरण आहे ते एकमेकास पूरक नाही आहेत, ते विरुद्ध नाही आहे. म्हणजे इथे आपल्याला PM हे वेगळ्या किरणावरती दिसत आहे आणि PT किंवा TP हे जे बिंदू आहेत ते आपल्याला वेगळ्या किरणावर दिसत आहेत. म्हणून इथे सांगितलेलं आहे की नाही, किरण PM व किरण PT हे विरुद्ध किरण नाही आहेत.